राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण इथं उन्हाळी मिरचीची लागवड केली होती, पण मध्येच रेट एकदम कमी झाल्यामुळे आपण याचा थोडा बंद केला होता आणि याचे फवारणी वगैरे तेही बंद केले होते, जेणेकरून कमी भाव झाल्यामुळे जास्तीत जास्त आपला खर्च होऊ नये. त्यामुळे प्लॉट तसा ठेवला. आता बघू शकता तुम्ही, हे बघा, प्रत्येक झाडांच्या मिरच्या पूर्णपणे असं लाल झालेल्या आहेत. ह्या ज्या पूर्ण लाल झालेल्या मिरच्या आहेत त्या तोडून आपल्याला वाळवायच्या आहेत, जेणेकरून तोडल्यानंतर मिरची लाल होऊन वाळली की त्याचा रेट आपल्याला दुप्पट भेटतो. जवळपास आता मार्केटमध्ये 250, 270, 280 रुपये जवळपास किलोला रेट आहे. आणि 15 दिवसापूर्वीची मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पावतीसहित दाखवलं होते. 17, 18, 20 रुपये किलोनं मिरची चालू होती, त्यामुळे आपण तोडा पूर्णपणे बंद केला होता. आणि जेवढे ते मिरच्या होत्या पूर्ण त्या आता लाल झालेल्या आहेत सगळ्या. आणि जी हिरवी मिरची पूर्ण परिपक्व झालेली आहे ती पूर्ण लाल होईपर्यंत तोडायची नाही. जर तुम्ही हिरवी जर तोडली तर ती पूर्णपणे लाल होत नाही. ते बघू शकता, त्या झाडांना पूर्णपणे असं पूर्ण मिरची आता सगळी लाल झालेली आहे. थोड्या बारीक बारीक मिरच्या आहेत हिरव्या, त्याही पूर्ण लाल होऊन द्यायच्या आहेत, नंतर ती तोडायची आहे. तर सध्या यांचा तोडा चालू आहे. हे बघा, पूर्ण एकदम क्वालिटीची मिरची आहे, पूर्णपणे लाल होऊ दिलेली आहे आम्ही झाडालाच, जेणेकरून झाडाला जेव्हा पूर्ण मिरची लाल होते ती वाळल्यानंतरही तिचा कलर तसाच राहतो, एकदम डार्क लालमध्ये राहतो. जर तुम्ही अर्धी हिरवी आणि अर्धी लाल जर मिरची तोडली तर ती थोडी भुके कलरची वाळल्यानंतर होते, तिला बाजारभावही कमी भेटतो. त्यामुळे पूर्ण लाल होऊ द्यायची, नंतर तोडायची आहे. आणि बघा, झाडंसुद्धा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, पण आपण तेव्हापासून काय खत वगैरे काय सोडलेलं नाही. आता ही लाल मिरचीचा तोडा झाल्यानंतर बघू, बाजारभाव जर वाढले तर त्यानंतर परत फवारणी आणि खताचं शेड्यूल त्याच्यामध्ये चालू करू. आता हे बाजारभाव ठेवतील. आता जवळपास अर्ध्या मेच्या नंतर बाजारभाव थोडेफार वाढायला सुरुवात होईल. बघा, वरती तुम्ही फुले बघू शकता, फुले भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि जास्त काही याच्यावर व्हायरस वगैरे नाही. तरी बारीक बारीक हिरव्या मिरच्या भरपूर आहेत त्याच्यामध्ये. आणि बघा, पलीकडच्या साईडला आम्ही इथं टोमॅटोसुद्धा लागवड केली होती. टोमॅटोची पण सेम कंडिशन आहे, तसेच बाजारभावामुळे त्याचा आम्ही खर्च वगैरे बंद केला होता. आता हे बघा, बरेचसे आता लाल झाले, उन्हामुळे टोमॅटो खराबही होतो जास्त प्रमाणामध्ये. तरी तो प्लॉट शेवटपर्यंत नेलेला आहे, जवळपास 100-150 रुपये कॅरेटपर्यंत रेट होता. तरीही त्याचा तोडा चालू होता, कारण की त्याला ठेवता येत नाही. तसं जसे मिरची आपण जरी नाही विकता आली तरी लाल होऊ देऊ शकतो, पण टोमॅटोचा आपल्याला त्याच्यामध्ये तोडा करावाच लागतो. आता ही मिरची बघा तुम्ही, कलरही बघा, एकदम डार्क हिरवा कलर आहे, कुठेही तुम्हाला व्हायरस वगैरे जास्त दिसणार नाही. आणि नवीन नवीन जे फुलं आलेले आहेत ती उन्हामुळे सध्या फुल ड्रॉपिंग खूप प्रमाणामध्ये चालू आहे. भाव वाढण्याचे चान्सेस दिसले तर आपण याच्यामध्येही अजून शेड्यूल याच्यामध्ये तयार करू.